रमाताई रमाताई थांबा 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 बरं. आनंदी हे बघ, तू थांबवल्याने मी थांबणार नाही. हा दे. अहो, नेमकं काय झालं ते तरी सांगू मला. तुझा नवरा मी कष्टानं कमवलेलं घर तुझ्या नावावरती करायला निघालाय आणि तुझ्या घरात तुझी आश्रित बनून राहायला मी तयार नाही. त्यामुळे घर माझं नसेल तर त्या घरात मला राहायचं नाही. ऐक बाई, ऐक देवा. वर्षा वर्षा काय झालं अगं? हे रामाची फ्रेम कुठे आहे ग? मला काय माहिती आई. मला काय माहिती म्हणजे कोणीतरी काढल्याशिवाय निघाली का ती? कोणी काढली? अगं अशी इकडनं कोण काढणार आई? कोणी काढलं असेल? नाही पण काढली कोणी असेल? आनंदी आई काहीतरी काय बोलतेस? मला तसं नाही म्हणायचंय, मला असं वाटलं, असं म्हणजे मनामध्ये अशी शंका उत्पन्न झाली ग. आई आनंदी असं काही करणार नाही याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आनंदीबद्दल अशा तशा शंका घेऊ नकोस. उगाच काहीतरी बडबडत बसते. नाही शंका नाही घेत आहे, पण मला असं. बाबा अहो किती सहज हे घर या मुलीच्या नावावर करायला तयार झालास. अरे काल परवा आलेली ही मुलगी कोण लागून गेली अशी? या घरासाठी या मुलीनं काय केलंय म्हणून तू हे घर तिच्या नावावर करायचा निर्णय घेतलास? अरे माझ्या मुलीनं रक्त आटवून एक एक पैसा उभं केलाय या घरासाठी, आणि हे घर आयत या मुलीच्या नावावर करणारा तू कोण? राघव तू असं का करतोयस? पाटकर ऐका, हे घर जितकं रमाचं आहे ना तितकंच माझ्या राघवचं सुद्धा आहे. तेव्हा त्याला ठरवू द्या हे घर कुणाच्या नावावर करायचं कुणाच्या नावावर नाही करायचं. तुम्हाला तो हक्क नाहीये. हक्क नाही? अरे हे घर माझ्या रमानं घेतलंय, रमानं. मग आम्ही हक्काने नाही विचारू शकत? आणि हे जे काही आहे ना ते चिंगीच आहे. चिंगी लहान आहे हो अजून. म्हणून काय तिच्या भविष्याचा विचार करायला नको का? तिच्या भविष्याचा विचार करायला आनंदी आहे. फक्त हिला मूल होईपर्यंत. नंतर काय चिंगी हिला परकीच वाढणार ना? बाबा काही बोलू नकोस, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की हे घर मी आनंदीच्या नावावर होऊ देणार नाही म्हणजे नाही. हे बघा पाटकर, मी परत परत तेच सांगते, हा आमच्या घरचा मामला आहे. आम्हाला ठरवू दे काय करायचं ते. मी काही मध्ये बोललं तर चालेल? हे बघा, या घरात येऊन मला काही महिनेच झालेत. माझ्याही आधी हे घर रमाताईंचं होतं आणि कायम रमाताईंचंच असेल. या घरावर हक्क दाखवणारी मी कोणीही नाही आणि माझी तशी इच्छा पण नाहीये. आम्ही जोपर्यंत सगळेजण या घरात आहोत तोपर्यंत हे घर रमाताईंचंच असेल. जर कायद्यानुसार नाव बदलायचं असेल तर रमाताईंचं नाव रमा राघव कर्णिक आहे, म्हणजे ह्यांचं नाव आहेच. माझी इच्छा आहे की आपण ह्यांच्या नावावर घर करावं. नाही म्हणजे रमाताईंचं नाव पुसत चाललं होतं ना, म्हणून मी स्वतः रमाताईंचं नाव ठळक अक्षरात लिहिलं.
रमाताई, तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. पण माझ्या घरावरती तुझं नाव असेल तर त्या घरात मला राहायचं नाहीये. तुमचं नाव नाही पुसू देणार मी. कायम तुमच्या घरावर तुमच्या नावाचीच पाटी असेल. रमा राघव कर्णिक. आनंदी, तू माझ्या घरात नेहमीच परकी राहणार गो. हे पडदे, ह्या बांगड्या, कपाटातल्या रमाच्या वस्तू, ही दारावरची रमाच्या नावाची पाटी, यामुळे रमाचं अस्तित्व या घरात आहे असं मला काय वाटत राहिलंय ना. तर बघ ना, ही फ्रेम घरात येत नव्हती तोपर्यंत मी किती अस्वस्थ झालो होतो. रमाशिवाय माझं आयुष्य काहीच नाही असं मला वाटत राहणार. काय हे इतकं मूर्खपणाचं आहे? असं का बोलताय तुम्ही? रमाताईंवरचं तुमचं प्रेम, तुमच्या आठवणीतल्या रमाताई आज नाहीयेत, पण तरी ते तुमच्या सोबत आहे. ह्या वाटण्यामुळेच तुमच्या दोघांचं नातं अजूनही घट्ट टिकून आहे. पण हे मला वाटतं, इतरांना नाही ना. इतकी वर्ष मला इतर सर्वजण सांगत आलेले की मी आता मूव्ह ऑन केलं पाहिजे. मला खरंच मूव्ह ऑन करावं लागणार आहे का? हे बघा, तुमची अवस्था कळतीये मला, पण लोक काय म्हणतील यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपल्या माणसांना आपल्या आठवणीत जिवंत ठेवण्याची जबाबदारी फक्त आपल्यावर असते. रमाताईंची आपल्या मनातली जागा, तुमच्या आठवणीतल्या रमाताई, चिंगीच्या आठवणीतल्या रमाताई, ह्या कुठेही जाणार नाही. त्या कायम आपल्या सोबतच असतील. भले तुम्ही तुमचं आयुष्य रमाताईंशिवाय जगत असाल, पण तरी रमाताई कुठेही जाणार नाही. त्या कायम इथेच राहणार आपल्या सोबत. हो आनंदी, मी इथेच राहणार, कारण हे घर अजूनही माझंच आहे. काकू, हा, कर्णिकांच्या दारावरची पाटी बघितली का? हो ग, रमाच्याच नावाची पाटी लावली आहे ग. हो ना. घरावरचं नाव बदलायचं चाललं होतं. मला वाटलं दारावरचंही बदलेल, पण नाही. आनंदीने किती छान आणि सुंदर नाव लिहिलंय ना रमाचं. अगं मग आनंदी हुशारच आहे. घरावरचं नाव न बदलून ह्या सगळ्या गोष्टी करून तिने घरच्यांचं मन मात्र जिंकलंय. पण आपल्या वागणुकीने सगळ्यावर आपला ठसा उमटवते बघ. हे अगदी खरं बोलताय तुम्ही. पाटी जरी रमाच्या नावाची असली ना, तरी अक्षर मात्र आनंदीचं आहे. हो, तुम्हाला माहिती काकू, लग्न झालं ना तेव्हा अजिबात असं वाटलं नव्हतं की राघव भाऊजी तिला वाऱ्याला पण उभं करतील. पण आता बघ कशी त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लिहून फिरतीये. संसार कसा करायचा ना ते शिकायला पाहिजे तुम्ही तिच्याकडून. हो, आता ना मी आनंदीकडे क्लासेस लावेल. लाव लाव. पण उद्या, आता रात्र झाली ना, झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. हा, जा जा जा, अति बोलतायत. जे गरजेचं होतं ते तुम्ही केलं, जे योग्य होतं तेही तुम्ही केलं. आता असं अस्वस्थ होऊन इथे बसू नका बरं. चला झोपायला. शांत व्हा आणि शांत झोपा. थँक्यू. हा, थँक्यू. थँक्यू का म्हणताय? तुम्ही ना आधी तुमच्या डोक्यातले विचार थांबवा. उठा आणि झोपायला चला. चल. ठीक आहे. चल. गुड नाईट दादा. गुड नाईट. गुड नाईट आनंदी. गुड नाईट. काय नुसतीच त्याची काळजी नको करूस, त्याला जरा प्रेम करायला पण शिकव. वर्षाताई, आता सगळं छान होणार आहे. ऑल द बेस्ट. आता खरं गुड नाईट. जा जा जा. काय ग, काय झालं आनंदी? रमाताई, तुम्ही ना तुम्ही 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 काय?
पुढचे शब्द गिळले की काय? काय का हसताय? तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतंय कळतंय का तुम्हाला? काय होतंय? बघा जरा जाऊन काय झालंय. काय झालं राघवला? तुमच्यामुळे बाहेर जाऊन झोपले हे, टेबलवर डोकं ठेवून, म्हणून मान दुखतीये त्यांची. बिचारे दिवसभर आता त्रास होणार. तुमच्या छोट्याशा आनंदामुळे माणसांना त्रास होतोय, कळत नाही का तुम्हाला? ए आनंदी, इतके दिवस तुझ्यामुळे राघव बाहेर झोपतोय, एक दिवस माझ्यामुळे झोपला तर काय बिघडलंय? आणि तूच म्हणाली होतीस ना, या घरावरचं तुमचं नाव कधीही पुसलं जाणार नाही. म्हणाली होतीस ना, हे घर तुमचंच राहील म्हणून. माझं घर आहे, या घरात कधी कुठे कसं झोपायचं ते मी ठरवणार. तू कोण आहे ते ठरवणारी? मी तुला म्हणाले होते ना, या घरात तू नेहमीच परकी राहशील. परकीच आहेस तू, आणि आता हे सगळं तुला सहन करायला लागणार आहे. सोडणार नाही अशीच. तू नाही पुसायची माझी फ्रेम. माझी फ्रेम माझ्या राघवणीच पुसायला हवी. यांना बाहेर झोपवून काय फायदा झाला तुमचा? तुमच्याकडेच मान फिरवली आहे त्यांनी. मला पण नाही पुसायची तुमची फोटो फ्रेम. आता बरं होणार बघ, आता बरं होणार. एकदा झटका मी माझं करेन बरोबर. नको नको, अरे तुम्ही दादा, डॉक्टर नाही काय आहात. करतोयस? तुम्ही डॉक्टर नाही आहात, गप बसा. उगाच जास्त काहीतरी डोकं चावलं. समजतं असं काही नाहीये, आईला पण समजतं. अरे अरे दादा, ऐक 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 बघा, ऐक ऐक. एकदा एक झटका. अहो जरा आत येता का? थांब आलो. अरे काका, आई काय करते? वर्षा, आनंदी, बरं झालंस, योग्य वेळी बोलवलंस तुम्हाला. नाही तर या मायलेकीने माझ्या मानेची वाट लावली असती. बघितलं काय करत होत्या? काळजीने करताय तो सगळं. कसली काळजी? हे कसले उपाय? हा, डॉक्टर झाले का हे? मी काय म्हणते, काय माझं ऐकाल? काय? एक छोटासा उपाय माझ्याकडे. बापरे, तुझ्याकडे पण उपाय? नाही म्हणजे असं नाहीये, लाटणं फिरवायचं नाहीये, झटका वगैरे असं काही करायचं नाहीये. गरम तेलाने मसाज करून देते. बसा तुम्ही, ऐका माझं. बघा आनंदी, हा, मला तर वाटते ते अशीच सुटून जाईल. कशाला काय करतेस? नाही असं नाही होणार ते. मग तू तुझ्या नवऱ्याला विचार, ओढणी का नाहीये, हे असं कसं घालायचं, कधी घालायचं? खरंच कधी घालू बरं हे मी? असं ओढणीशिवाय बाहेर थोडी जाणार आहे मी. बाहेर काय, वर्षात मी घरात पण नाही फिरणार अशी. विसरले वाटतं हे ओढणी. सांगू का यांना? आनंदी, हा, अगं हा जो ड्रेस आहे ना, ह्याला म्हणतात नाईट ड्रेस म्हणतात. तू दिवसभरच्या ह्या कपड्यांमध्येच रात्री झोपायला जातेस ना, अनकम्फर्टेबल वाटत असेल म्हणून मग हा ड्रेस आणलाय की जो रात्री झोपतानाच घालायचा असतो. पण तरी ओढणी नाहीये मी. आनंदी किती बोलतीस, जा ना, तो आणलाय तो ट्राय करतात. जा, जरी ओढणी असते तर बोलू नको जास्त. बरं वाटलं असतं. मला बघू तर दे व्यवस्थित. नाही नाही, ते असं ओढणीशिवाय कधी ड्रेस घातला नाहीये मी. खरंच मला जरा कसं तरी वाटतंय. अच्छा, तू डोळ्यांवर हात ठेवलास म्हणजे बाकीचा ड्रेस मला दिसत नाही असं आहे का? हा, हात काढ. हे काय? हा माझा नाईट ड्रेस. सारख्याच रंगाचा. आता मी सुद्धा डोळ्यांवर हात ठेवून लाजू? मला माहित होतं हा ड्रेस तू पहिल्यांदाच घालतेस तर तुला ऑकवर्ड फील होणार, तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून मग मी पण सेम रंगाचं घेतलं. हा रंग मला बरा दिसतोय? खूप छान दिसतोय. तू पण छान दिसतेस. पण तरी असं ओढणीशिवाय बरं नाही वाटत. नाईट ड्रेस असला तरी तो ओढणी असायला हवी.
म्हणजे अरे मला कोणी पाणी द्या रे. घसा सुकलाय माझा. वर्षा, कितीदाही पाणी विसर, मी तुला देणारच नाहीये पाणी. रोज विसर, मी नाही देणार आहे. वर्षा, अगं आईचा घसा सुकलाय, येतेस का जरा? रोज कशी पाणी विसरते मी. शी बाई, लक्षातच राहत नाही. वय झालं. अरे पाणी द्या रे मला कोणीतरी. हो आई देते. उलट्या काळजाची पोरगी माझी. राग जातच नाही डोक्यातला तिचा. शिवाय झोपते. अहो अशा अवतारात कशी जाऊ मी आईंसमोर? आई काय म्हणतील मला? काय म्हणणार? काय नाही म्हणणार. छान दिसतेस तू. नाही, मुंबईच्या लोकांना सवय असेल हो, पण आम्हाला गावातल्या मुलींना नाही आहे सवय. ते ओढणी असायलाच हवी होती. ओढणी असली ना की मग मला बरं वाटतं. बरं ठीक आहे, थांब. आईला मी पाणी देऊन येतो. किप्पय माझे. रमाताई, घाबरले ना मी. बापरे, इतकं काय झालं घाबरायला? अजून घाबरतेस तू मला? जाऊ दे, चल झोप आता. आता आज पण आपण दोघीच जणी आहोत. काय? हे हे कुठे गेले? आता मी इतकं छान तर बोलत होतो. नाही, ते मला म्हणाले लगेच येतो मी. आनंदी, राघव तुला नीट सांगू नाही शकला, पण हे जे काय तू घातलंयस ना ते खूपच विचित्र दिसतंय. नाही म्हणजे काय आहे की त्याला असं वाटलं असेल की आपली गावाकडची बायको पिंडो आवळट ती जरा चांगली दिसावी, पण तू हे अशीच दिसतीयस पिंडो. म्हणून तो ना, त्याला असं वाटत नाहीये की तुझ्या शेजारी झोपावं. निराश झाला तो, गेला तो निघून. ते असं नाही विचार करणार. गेला ना. ते दुसऱ्यांबद्दल खूप विचार करता. असं नाही वागणार. तू इकडे बसून राहिलीस, कधी आलीस तू? मी उठवायला आले होते तुम्हाला. साखर झोपेत होता तुम्ही. म्हटलं नंतर उठवेन, तर माझाच डोळा लागला. माझ्याकडे बघ, माझी किती छान झोप झाली ना. पण तुझी नाही झाली, कारण तू रात्रभर इथे बसूनच होतीस, हो ना? ते मी खोटं बोलायचं नाही, आणि तसंही तुला खोटं बोलता येत नाही. तुम्ही कशाला आलात रात्री इथे झोपायला? तुला ऑकवर्ड वाटू नये म्हणून. आनंदी, परवा रात्री तुला ऑकवर्ड वाटलं म्हणून तू बेडच्या कडेला जाऊन झोपलीस. काल रात्री तू हा ड्रेस घातलास म्हणून तुला ऑकवर्ड वाटलं. एक गोष्ट माझ्या लक्षात येते की जसं मी तुझ्या आसपास असतो, तू माझ्यापासून लांब लांब जातेस. का? आणि नंतर येऊन माझी समजूत पण काढतेस. हे बघ, जर मी तुला माझ्याशी मन मोकळेपणे बोलण्यासाठी स्पेस देत नाहीये असं जर का तुला वाटत असेल, तर माझी चूक मला मान्य आहे. मी ती सुधारेन, त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. असं काही आहे का? आता मला नक्की सांग, काय झालं होतं? आता कसं सांगू तुम्हाला? रमादाईंचं मध्ये मध्ये येणं, तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवणं. आनंदी, हा, अहो असं काहीच नाही. खरंच काही नाही. तुमचा ना गैरसमज होतो. मी काळजी घेईन यापुढे. असं काही होऊ देणार नाही. नक्की? नक्की. ठीक आहे, चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे देवा, गेली कुठेही दोघ जण? सकाळी सकाळी नाही, इथे पण नाही. पाटकर काका परत आजारी पडले की काय? देवा, मग हा शुश्रूषा करायला गेला की काय? झालं, आता हा शुश्रूषा करेल, मग परत पाटकर भांडायला येतील. हा, ते घर नावावर केलं त्यावेळेला असंच केलं ना पाटकरांनी. आई, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. हा, मी फोन करते. काही फोन बिन करायची गरज नाहीये.
तुझा दादा फोन उचलत नाही आणि तुझी वहिनी फोन घरातच विसरून गेलीये. छे, कुठे काय? दादा ऑफिसला निघून गेला म्हणून नाराज झालीयस का? नाही वर्षाताई, आता काम म्हटल्यावर जावंच लागेल ना त्यांना. वर्षाताई, लाडू बांधायला घेते. हा आनंदी, हा तू छान विषय बदलतेस, पण सध्या मज्जा चालली आहे का माणसाची? छान गुलाबी थंडी, आकाशाचं पांघरूण, चांदण्याचा प्रकाश आणि नवऱ्याचं उतू जाणारं प्रेम. वर्षाताई, काही अहो रोमॅन्टिक आनंदी. अगं काय झालं बघू? नाही नाही, हात भाजला गेला. ठीक आहे, काही नाही, एवढं काही नाही झालं. हळूहळू हळू. खूप नाही ना झालं? नाही नाही नाही, काही नाही. बर, मग हे करतेस तू? हो. हा, हे बघ, हे मी करून ठेवलंय. तू इकडचं कर, मी बाहेरचं आवरून घेते. हा, हो, सावकाश सांभाळू. काय हात भाजला वाटतं? माझ्याकडे दुर्लक्ष करून माझ्या नवऱ्याकडे जरा जास्तच लक्ष देतेस तू. ठीक आहे, झालं ते झालं, पण यानंतर मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांनाही वेगळं करण्याचा जर तू प्रयत्न करशील ना, तर याद राख, मी आहे तू आहे. माझ्या संसारात हात कोरण्याची भीती नाही वाटत मला. तुम्ही ज्या अडचणी निर्माण करताय ना, त्याचा त्रास होतो. काय ग आनंदी, काय झालं? काही नाही. या घरात तू नेहमीच परकी राहशील आणि आता हे सगळं तुला सहन करायला लागणार आहे. बोलायचंय जरा. गच्चीवर भेटा. नाही येत मी. 5 मिनिटात या. नाही आले तर गच्चीवर चाललीये, या लवकर या. माझ्या घरात मला हुकूम देणारी ही कोण? ते इथे. ए आनंदी, हे माझं घर आहे. राघवा, अरे काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? तुझं स्वतःसाठी पण नवीन नाईट ड्रेस, साधारण त्याच रंगाचा. इकडे 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 इकडे. वा 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 वा. ठरवलं होतं ना तुम्ही दोघांनी एकाच रंगाचे नाईट ड्रेस घेणे. मग आम्ही काय घोडं मारलं? आमच्यासाठी पण घ्यायचे होते, म्हणजे आपण सगळेजण रात्रीचे निघालो असतो. कर्णिक नाईट बँड पथक. ए बाबा, मला पण तुमच्यासारखा असा नाईट ड्रेस पाहिजे, आत्ताच्या आत्ता. आता दुकानात बंद. उद्या सकाळी सकाळी घेऊन देतो तुला नाईट ड्रेस. चिंगू, इकडे इकडे. थांब जरा इथे. मला ना या दोघांचे फोटो काढायचे. चल आपण काढूया. ही आयडिया गोड दिसतंय. चांगली आयडिया. जरा इकडे लांब राहा, लांब राहा. मी सांगते तसा काढा फोटो. ए या रे, या समोर या, समोर या. हा, उभे राहा. हा, बघ अँगल बरोबर घे. शाबास. हातात हात घ्या, हातात हात. अरे स्वतःचे नाही रे, एकमेकांचे हातात हात घ्या. हे बघ असे असे. छान छान छान. बघ बघ बघ. मी जाते झोपायला. बरं. बघ 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 बघ. राधा राधा हे बघ. कसले गोड दिसत. किती गोड दिसतात ना. अहो, हा, ते वरून आजवर मला वाटत होतं की ही आनंदी माझ्या राघवला माझ्यापासून तोडतीये, पण चूक केवळ आनंदीची नाहीये. आजवर मी ज्याच्यासाठी सर्व काही होते, ज्याचं आयुष्य होते मी, तो राघवच आनंदीमध्ये गुंतत चाललाय. इथे आनंदी असते ना,
तर मी तिला सांगितलं असतं, रागवले असते, ओरडले असते. पण राघवला थांबवण्याचा माझ्याकडे पर्याय नाहीये. नाही, आता काही झालं ना तरी राघवला आनंदीपासून तोडलंच पाहिजे. आनंदी, या संक्रांतीला माझा संसार वाचवण्यासाठी, राघवला थांबवण्यासाठी तुझ्या संसारावरती संक्रांत येणार. आणि ती संक्रांत ही रमा राघव करणी काढणार. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तिळगुळ घ्या. राघवा, राघवा, राघव, राघवा. काय हलवा? हलवा नाहीये, हलव्याचे दागिने आहेत ते. अच्छा, माहितीये का आज काय आहे? संक्रांत आहे. अरे हा. आणि आपल्या आनंदीची पहिली संक्रांत आहे. रमाची पण केली होतीस ना? माझा आनंदीची करायची. जा तिला देऊन दे ही चंद्रकला साडी आणि हलव्याचे दागिने. तुझ्या हाताने नेऊन दे जा. माझ्या हाताने कशाला? तू दे ना. नाही नाही नाही, मी कशाला? सासू सासू असते, नवरा नवरा असतो. नवऱ्याने दिलं की कसं आनंदाने फुलून येते. घे. अगं पण तू दिलं काय मी दिलं काय सारखंच आहे ना. अच्छा कशा सारखं? काहीतरी फरक असतो की नाही? नवऱ्याचं कौतुक असतं, सासूचं जळला मेला कसलं कौतुक. घे 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 दे दे तिला दे. बायकांसाठी हा सण खूप कौतुकाचा असतो, माहितीये का? या सणाची वाट बघत असतात बायका. सगळं मान्य आहे, आयडिया तुझी आहे की नाही, मी कुठं देऊ? माझीच असणार ना आयडिया. घरात हुशार कोण आहे? आहे कुठे ती? आहे तिकडे नंदेसोबत गुळपीठ जमलंय, गप्पा चालल्यात. जा 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 सुन. अरे जा. तुम्हा बायकांचा मला कशाला मध्ये अर्थ काही नाही. आनंदी, ते कधी घालायचं असतं ते? संध्याकाळी. हो का? हा. माझी इच्छा आहे की तू आत्ता ते नेसावं. मला बघायचं होतं कसं दिसतं ते. मग सुगडं पुसताना नेसून येते ना मी. आनंदी, अगं चल ना पटपट, आपण मस्तपैकी फोटो काढू. चल 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 ये. ताई मी आले. अहो आलेच मी, पटकन नेसून येते. थांबलं. तो आता घरात नाहीये. म्हणजे दादा गेला ऑफिसला. मला कळतंय आनंदी, तुझी पहिली संक्रांत आहे. नवऱ्याने असं नटलेलं तुला पाहावं अशी अपेक्षा असेल तुझी, मान्य आहे मला. पण आता काय करणार? काम आलं त्याला, अर्जंट जावं लागलं. ग नको ना असा चेहरा पाडू. हस हस अशी. आणि तो संध्याकाळी लवकर येणार आहे, मला सांगून गेलाय. आला ना की आपण चांगलं त्याचे कान उपटू, म्हणजे पुन्हा असं वागणार नाही. आणि बाळा आता सजलीच आहेस ना, सुगड पुजून घे बरं. संध्याकाळी मग सगळ्या बायका येतील, त्या गोंधळात आपलं होणार नाही. बरं सगळी पूजा करून घे. चल. हो, मी सगळी तयारी केली सुगडाची. वर्षते तुम्ही? अगं हो, तेवढं येतं मला. आणि तू पण मग कशी सांगितलंस ना. अरे बापरे, अगं त्याच्यात ऊस टाकायचं म्हणाली होतीस ना. सॉरी, विसरले. आणि शेंगा पण. झालं, आत्ता कुठे कॉन्फिडन्स वाढत होता माझा. खाल्ली माती. सॉरी सॉरी. अहो कर्णिक साहेब, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहेच, पण आपली जी केस वीक आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी काय करता येईल ते बघा ना.
बरोबर आहे. मग आपली केस स्ट्रॉंग करण्यासाठी आपण प्रयत्न करूया ना. करूया आपण. मिस्टर कर्णी, हा? तुम्हाला कुठे जायचंय का? नाही ना म्हणजे मग बॅग वगैरे. ते ओके ओके ठीक. काही पॉइंट्स नोट डाऊन करण्यासाठी. ओके ओके. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही बोलत राहा, मी हे मोबाईल. तुम्ही हातावर घ्या. आई मी आलेच हं. हो बसा तुम्ही. आज्ञेत आहे. काय काय म्हणजे? नाही, तुमचा राग रुसवा मान्य आहे मला, पण हळदी कुंकू एका सवाष्णीसाठी किती महत्वाचं आणि पवित्र असतं माहितीये ना तुम्हाला. मग का अडवलं मला हळदी कुंकू लावताना? कारण मला नाही लावून घ्यायचंय तुझ्या हातून हळदी कुंकू. तुम्हाला लावून तर घ्यावंच लागेल हळदी कुंकू रमाताई, कारण हे माझं हळदी कुंकू आहे, माझ्या सौभाग्यासाठी केलेलं पहिल्या संक्रांतीचं हळदी कुंकू. ते माझ्याशिवाय कोण लावणार आहे हळदी कुंकू तुम्हाला? काय नाही लावून घ्यायचंय हळदी कुंकू? नाही. ठीक आहे, तुमच्या फोटोला लावते मी हळदी कुंकू. अशी तुमची जागा आता तिथेच आहे. वा, काय छान सोय करून ठेवली आहे. माझीच आयडिया ग. आम्ही काही नाही केलं हो, आनंदीने केलंय सगळं. घ्या कोलते बहिणी. आनंदीला सांगायलाच नको दुसऱ्यांसाठी करणं, नाही का? प्या, दूध प्या. घे. हो. घ्या. नीट जा. बबन, तो काहीतरी घोळ घालून ठेवायचा. बबन, बबन, बबन. आनंदी. हा, बबन कुठे आहे? अहो, बबन बाहेर गेलाय सोसायटीच्या कामासाठी. मी त्याला बाहेर पाठवलाय. यायला 1-2 तास नक्कीच लागतील. चला जंगम साहेब, बायकोनी छान पोहे केलेत, मस्त खाऊया. काय करू? यांना फोन करू का परत? मला माहिती पण नाही बस कुठे मिळेल. मला माहितीये ना, मला माहितीये बस कुठून सुटते ते. तू कशाला काळजी करते? मी तुला बसवून देते ना. चल चला, चल चल. हा रमाताई, काय एवढं होऊन पण तुम्ही मला. अगं बेडाबाई, एवढं होऊन तर म्हणजे काय? आता आपण एकमेकींसाठी उभ्या नाही का राहणार? हो की नाही? मग सोडणार नाही मी अशीच तुला एकटीला. चल लवकर रिक्षात बसू. चल 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 चल. आवाज दे रिक्षाला. हा, रिक्षा. या क्षणी तुम्ही माझ्या मदतीला धावून आला नसतात ना, तर एकटीने काय केलं असतं मी? नाही, मला माहिती आपल्या दोघींमध्ये खूप वाद आहे, तरी मदतीला धावून आलात तुम्ही. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. आनंदी, तू आभार मानतेस, पण तुला कसं सांगू? हे सगळं मी माझ्या राघवला तुझ्यापासून लांब ठेवण्यासाठी करते. मला वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे माझा.